अजून एका मोठ्या बातमीकडे वळतोय। लासलगाव इथून ही बातमी आहे। कांद्याबाबत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। व्यापाऱ्यांना बांगलादेश, मॉरिशस, बहरीन, भूतान या देशात 54,760 टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी याची घोषणा केलेली आहे। काही टन कांदा निर्यातीची घोषणा झालेली आहे आणि काही ठराविक देशांमध्येच। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांना अधिक माहिती विचारूया। बब्बू, हा कांदा उत्पादकांना दिलासा आहे का? सुवर्ण, खरं तर हा अत्यल्प दिलासा म्हणावा लागेल, कारण कांद्याची जी आवक आहे नाशिक जिल्ह्याच्या बाजार समित्यांमध्ये ते मोठ्या प्रमाणात आहे। मात्र काही का असेना, थोडासा का होईना केंद्र सरकारने हा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण शनिवारी निर्यात खुली केली होती, त्याच्यानंतर 72 तासात पुन्हा निर्यात बंदी केली। त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता, आंदोलन करण्याच्या तयारीच करत होते। कदाचित शेतकऱ्यांचा रोष पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि 54,760 टन कांदा निर्यात करण्याची व्यापाऱ्यांना परवानगी दिलेली आहे। मात्र याच्यात अजून अटी-शर्ती काय आहे हे बघावं लागेल। मात्र हा जो दिलासा आहे तो शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे आणि कांद्याच्या भावात कदाचित सुधारणा होण्याची शक्यता आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। अल्पसा दिलासा देण्याचा प्रयत्न कांदा उत्पादकांना माहिती देत होते बब्बू शेख।